अरे काय झालं? काय झालं? हिम्मत तरी कशी होते रे विचारायची काय झालं? काय म्हणाला होतास? मी सगळं मॅनेज करतो, आईशी बोलतो आणि खोटं बोललास आईशी. मी खोटं बोललो? काय बोललो? दादा तुला चांगलं माहितीये मला किती काळजी आहे कमळीची ते, आणि तू आई समोर काहीतरी वेगळंच बोललास. ऋषी, मला ना चांगलंच माहितीये तुला कुणी सांगितलं आणि काय सांगितलंय. राधिकाला मध्ये मध्ये बडबड करायची काहीच गरज नाही. एक मिनिट, लहान नाहीये मी, मला कोणीतरी येऊन काहीतरी सांगायला पाहिजे. गरज पण नाही. जे आहे ना ते क्लिअरली दिसतंय समोर डोळ्याला. तुझ्यामुळे गैरसमज झालाय आईचा. एक मिनिट ऋषी, उगाच सगळा दोष माझ्यावर ढकलू नकोस तू. आणि आईशी खोटं मी नाही तर तू बोललायस. हो, आईशी, माझ्याशी, आमच्या सगळ्याशी. काय म्हणाला होतास रे? हा, मी तिकडे जातो, कमलीला भेटतो आणि लगेच परत येतो. मग काय गरज होती तुला तिकडे थांबायची? कशाला राबत होतास त्या शेतात सांग ना. तू तिकडे काय करत होतास याचं स्वप्न पडणार होतं का मला? एक मिनिट, मी तिथे काय करत होतो हा मुद्दाच नाहीये. तू इथे काय केलंस ना हा मुद्दा आहे. मी तुला स्पष्ट म्हणालो होतो आईशी खोटं बोलू नकोस, आणि तू खोटंच बोललास. हो ना, बरोबर आहे, मी आईशी खोटं बोललो. अरे पण तू जर का आईला खरं सांगितलं असतं तर आईने तुला तिकडे जाऊ दिलं असतं का? नाही ना. हे बरं यार, ह्याला म्हणतात की ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं. आणि यु नो व्हॉट ऋषी, तू जरा जास्तच गुंतत चाललायस त्या कमळीमध्ये. तिकडे गेला असतास, तिला भेटून लगेच परत आला असता, पण नाही. साहेबांना आपली लव्ह स्टोरी करत फिरायचं होतं ना तिकडे. काय त्या गावछापने जादू केली तुझ्यावर खरंच कळत नाही. दादा बास, कमळीच्या बद्दल एक शब्दही तुझ्या तोंडून काढायचा नाहीस तू. हो का रे? का नाही काढायचा तिच्या विरुद्ध शब्द? फार स्पेशल आहे का ती? तिचं काम बघेल ना ती, तुझं तू बघ. कशाला टाइम वेस्ट करतोयस?